गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रकरण 3 राजकीय संस्कृती आणि राजकीय सामाजिकरण, त्याच्यामध्ये राजकीय संस्कृती म्हणजेच काय आणि राजकीय संस्कृतीची व्याख्या आणि राजकीय संस्कृतीचा अर्थ बघितला. तर आजच्या भागामध्ये आपण राजकीय संस्कृतीचे स्वरूप म्हणजेच राजकीय संस्कृतीचे स्वरूप कशा प्रकारे आहे, राजकीय संस्कृतीचे स्वरूप काय काय आहे ते आजच्या भागात बघणार आहोत. तर राजकीय संस्कृती म्हटलं की प्रत्येक देशाची ही संस्कृती वेगवेगळी आपल्याला बघायला मिळते. हे जरीही राजकीय संस्कृती ही सामाजिक संस्कृतीचा एक अविभाज्य अंग असला तरीही ही प्रत्येक देशाची संस्कृती ही आपल्याला वेगवेगळी बघायला मिळते आहे. तसेच प्रत्येक राज्याची संस्कृती ही काही प्रमाणामध्ये वेगवेगळी बघायला मिळते. तर राजकीय संस्कृतीमध्ये आपल्याला पहिलं बघायचं झालं तर पहिलं आहे सामाजिक संस्कृतीचे अंग. जे आधीच सांगितलं की राजकीय संस्कृती ही सामाजिक संस्कृतीचे एक अंग आहे. समाजाला धरून किंवा समाजाच्या निगडीत असं राजकीय संस्कृतीचे हे अंग आपल्याला बघायला मिळतात. तर राजकीय संस्कृती ही सामान्य संस्कृती एक अभिन्न अंग आहे. त्याचबरोबर सामान्य संस्कृतीची उपसंस्कृतीसुद्धा आहे. म्हणजेच काय तर सामान्य संस्कृती म्हणजे समाजातील जी सामान्य संस्कृती त्याची एक उपसंस्कृतीसुद्धा आपण म्हणू शकतो. कारण ती समाजाला धरून किंवा आपल्या देशाचा भवितव्याला पकडून किंवा समाजातील ज्या काही संस्कृती आहे त्याला काही आधार पकडूनच ती राजकीय संस्कृती तयार झालेली असते. म्हणूनच राजकीय संस्कृती ही सामाजिक संस्कृतीचा अंग आहे असंही म्हणलं जाते. तर त्याचबरोबर व्यवहार या राजकीय संस्कृतीचा दृष्टिकोनाच्या मते विश्वास, व्यवहार या गोष्टीचा समावेश राजकीय संस्कृतीमध्ये होत असतो. त्याचबरोबर राजकीय संदर्भात प्रत्येक समाजाचा राजकीय व्यवहार सारखा नसतो. जर बघायचंच झालं तर राजकीय संदर्भामध्ये राजकीय संस्कृतीमध्ये प्रत्येक समाजाचा व्यवहार हा सारखा नसतो. प्रत्येक समाजाची जरी संस्कृती वेगवेगळी असली तरी त्याच्यामध्ये ही राजकीय संस्कृती बघत असताना आपल्याला प्रत्येक समाजाचा व्यवहारात म्हणजे राजकीय संस्कृतीबद्दल मतं किंवा त्यांच्याबद्दलचा जो काही त्यांचा व्यवहार ज्ञान असेल जो काही असेल तो वेगवेगळा आपल्याला बघायला मिळतो आहे. ते सारखं बघायला मिळत नाही. प्रत्येक समाजाची संस्कृती वेगळी असली त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये राजकीय संस्कृती ही समाजात काही फार प्रमाणामध्ये थोडी वेगळी आपल्याला बघायला मिळतो आहे. त्याचप्रमाणे संस्कृती एकूण संस्कृतीचा तो भाग आहे. एक मिनिट. रॅडमन हॉक्स यांच्या मते राजकीय संस्कृती एकूण संस्कृतीचा तो भाग आहे जो सरकारने कोणती कामे करावीत, कोणती कामे करणे आवश्यक आहे याकडे निर्देशन करतो. राजकीय संस्कृती एक सामान्य संस्कृतीचा भाग आहे. त्याचबरोबर तो एक राजकीय संस्कृतीचा सुद्धा भाग आहे आणि सरकारने कोणती कामे करावी आणि कोणती कामे करू नये याकडे आवश्यक निर्देशन करत असतो. म्हणजे राजकीय संस्कृतीमध्ये काय तर समाजाच्या परी सरकारने कुठले कार्य करावे आणि कुठले कार्य करू नये किंवा कुठल्या कार्य आवश्यक आहे हा सुद्धा या राजकीय संस्कृतीमध्ये बघितला जातो आहे. तर त्याच्यानंतर आहे दुसरं पॉईंट, राजकीय संस्कृतीचे स्वरूप सार्वभौम परंतु देशासापेक्ष असते. राजकीय संस्कृतीच्या स्वरूपामध्ये दुसरं स्वरूप आहे राजकीय संस्कृतीचे स्वरूप सार्वभौम परंतु देशसापेक्ष असते. म्हणजेच काय तर आधीच सांगितलं की प्रत्येक देशाची राजकीय संस्कृती ही आपल्याला वेगळी वेगळी बघायला मिळते. तर राजकीय संस्कृतीचे स्वरूप सार्वभौम म्हणजेच काय तर सर्वत्र आढळून येते. म्हणजे राजकीय संस्कृती ही सगळीकडेच आपल्याला दिसून येते. याचा अर्थ प्रत्येक देशाला त्या राजकीय व्यवस्थेची आपली स्वतःची एक संस्कृती असते आणि असा कुठलाच देश आढळणार नाही की ज्या देशामध्ये राजकीय संस्कृती आपल्याला दिसणार नाही. म्हणून राजकीय संस्कृती ही सर्वत्र दिसते आणि राजकीय संस्कृती सर्वत्र दिसली तरी ती समान मात्र आढळत नाही. म्हणजे सगळ्या देशामध्ये राजकीय संस्कृती आहे पण ती सर्वत्र एकत्र समान आपल्याला आढळून येत नाही. राजकीय संस्कृती ही देशापरत्वे भिन्न भिन्न स्वरूपात आढळते. यालाच देशसापेक्ष असते असंही म्हटलं जातं. म्हणजेच काय तर राजकीय संस्कृती ही प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळते आणि राजकीय संस्कृती ही सार्वभौम आहे. म्हणजेच काय आहे तर राजकीय संस्कृती ही सगळीकडेच आपल्याला बघायला मिळतो आहे.
पण देश सापेक्ष असते. म्हणजेच काय तर प्रत्येक देशात तिचे स्वरूप हे वेगवेगळे बघायला मिळते आहे. राजकीय संस्कृतीशिवाय कुठलाच देश किंवा कुठलाच देशामध्ये असं कुठलाच देश नाही ज्यामध्ये राजकीय संस्कृती अस्तित्वात नाही. परंतु प्रत्येक देशाची संस्कृती ही वेगवेगळी असते, देश सापेक्ष असते. आणि त्याच्यानंतर आहे तिसरा, प्रथा, परंपरा व धर्माचा प्रभाव. राजकीय संस्कृतीमध्ये जसं सामाजिक संस्कृतीमध्ये आपल्याला सगळ्या समाजामध्ये ज्या प्रथा आहे, रूढी आहे, परंपरा आहे, त्यावरती त्यांच्या संस्कृत्या ह्या चालत असतात. प्रत्येक समाजाची संस्कृती ही आपल्याला म्हणजे स्पष्ट दिसत असते की नाही, हा या समाज आहे, हा समाज आहे. कारण काय तर त्यांच्या प्रथा आणि चालीरीतीवरून आपण त्या समाजाची संस्कृती ओळखू शकतो आहे. त्याचप्रमाणे राजकीय संस्कृतीमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये प्रथा, परंपरा हे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये उदाहरणार्थ शासनाचे कायदे तयार करताना करावं लागणारे प्रथा आहे. त्यामध्ये कायद्याच्या समाजात प्रथा आहे. परंपराचे पडसाद उठवताना तसेच कायद्याला देखील समाजावर प्रभाव पाडत असतो. समाज व्यवस्थेत अनेक धर्म असतील व त्याचा तणाव असेल तर तो राजकीय संस्कृतीद्वारे राजकीय व्यवस्थेत प्रतिबिंबित होताना दिसतो. धर्मावर जर नेत्याने भर देत असतील तर अहिष्णुत वृत्ती असलेले राजकीय संस्कृती निर्माण होते. धर्मानुसार राजकीय पक्ष तयार होतात, त्यानुसार मतदान होते. हे बघा की ज्याप्रमाणे धर्मावरती जर कोणता राजकीय पक्ष असेल तो जास्त भर देत असेल तर त्याप्रमाणे राजकीय संस्कृतीचे पडसाद आपल्याला उमटताना दिसते आहे. एखाद्या विशिष्ट धर्मावरती जर भर देत असेल, बहुजन समाज पार्टी असेल, कुठलाही समाज, तर हा जर विशिष्ट धर्मावरती भर देत असेल आणि त्याच्यानुसारच आपल्याला मतदानसुद्धा होताना दिसतो आहे. म्हणजेच काय तर ते राजकीय पडसाद त्या संस्कृतीमधून उमटताना आपल्याला दिसते आहे. तर आणि कधी काय होतं की कुठला तरी कायदा आपल्याला अंमलात आणायचा आहे, तर तो समाजाच्या संस्कृतीला पकडून किंवा समाजाच्या चालीरीतीला पकडून तो कायद्याची अंमलबजावणी राजकीय संस्कृतीमध्ये आपल्याला कायदा आणावा लागतो. तर ही झाली राजकीय संस्कृतीची रीती परंपरानुसार एक संस्कृतीचं रूप. त्याच्यानंतर आहे राजकीय प्रतीके. प्रत्येक देशाला, प्रत्येक राज्याला हे राजकीय संस्कृती असते आणि त्यानुसार त्यांचे राजकीय प्रतीकेही ठरलेले असतात. राजकीय गीत असतात, राष्ट्रीय गीत असतात. जसं आपल्याकडे उदाहरणार्थ राष्ट्रगीत आहे, राष्ट्रध्वज आहे, राष्ट्रवाक्य आहे. म्हणजे ही राजकीय संस्कृतीची प्रतीके आपल्याला, आणि ते प्रत्येक प्रतीक जोपासण्याचा काम हा त्या नगरातील किंवा राज्यातील लोकांचा असतो. तर ही राष्ट्रीय प्रतीके, प्रत्येक राजकीय संस्कृतीची काही प्रतीके किंवा चिन्हे असतात. ती प्रतीके राजकीय संस्कृती जतन करण्यास, अभिमान निर्माण करण्यास, आदर व श्रद्धा व्यक्त करण्यास मदत करीत असतात. उदाहरणार्थ राष्ट्रगीत झाले, राष्ट्रध्वज झाले, त्याच्यानंतर राष्ट्रीय वाक्य झाले. ही राजकीय संस्कृतीची प्रतीके नागरिकांना प्रोत्साहन देतात, देशाचा बलिदान करण्यासाठी तत्पर ठेवतात. त्याचबरोबर प्रतीकाच्या माध्यमातून राजकीय संस्कृती जिवंत राहत असते. कधी परकीय आक्रमणे राष्ट्रीय प्रतिक्रिया नष्ट करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तेथील मूळ लोक त्यांना विरोध करीत असतात. तर राजकीय संस्कृतीमध्ये जे काही प्रतीके आहे त्याबद्दल अभिमान आणि आदर हे प्रत्येक राज्याच्या नागरिकांना वाटत असतो आणि ते आदर आणि अभिमान वाटण्यासाठी हे राजकीय ध्वज, राष्ट्रीय प्रतीके हे आपल्याला प्रोत्साहन देत असतात. तर त्याच्यानंतर आहे 5वा पॉईंट, राजकीय संस्कृतीचे प्रकार. तर काही भागामध्ये राजकीय संस्कृतीचे प्रकार पण आपल्याला अल्मंड व बर्वा यांनी राजकीय संस्कृतीचे 3 प्रकारात वर्गीकरण केलं आहे. एक आहे संकुचित किंवा अल्पीय राजकीय संस्कृती, त्याच्यानंतर दुसरं आहे आज्ञांकित राजकीय संस्कृती आणि तिसरं आहे सहभाग प्रधान राजकीय संस्कृती. तर असे 3 प्रकार अल्मंड बर्वा यांनी राजकीय संस्कृतीचे पाडलेले आहे. त्यामध्ये स्थूलमानाने राजकीय संस्कृतीचे 2 प्रकार पाडले जातात. एक आहे खंडित राजकीय संस्कृती आणि दुसरं आहे अखंडित राजकीय संस्कृती. जिथे संकुचित राजकीय संस्कृती असते तिथे समाज परंपरा प्रधान असतो. जिथे संकुचित राजकीय संस्कृती असते तिथे समाज हा परंपरागत असतो आणि भूमिकेत विशेषीकरण झालेले नसते. अज्ञांकित राजकीय संस्कृतीमध्ये नागरिकांपैकी काहींना राजकीय प्रतीकेचे ज्ञान असते, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना राजकीय ज्ञान नसते. त्याचबरोबर सहभाग प्रधान राजकीय संस्कृतीचा सामान्य नागरिकाला देखील राजकीय व्यवस्थेची माहिती असते. तर सहभाग प्रधान
राजकीय संस्कृतीमध्ये जे काही सामान्य नागरिक आहे त्या सामान्य नागरिकांना देखील राजकीय व्यवस्थेची ही माहिती असते. तर अशा प्रकारे राजकीय संस्कृतीचे 3 भागामध्ये रूपांतर आहे, ज्यामध्ये नागरिकांना स्वतः जागरूकता असते किंवा त्या नागरिकांना त्याबद्दल सगळं काही माहिती असते. ती आहे संकुचित राजकीय संस्कृती, आणि त्याच्यामध्ये भूमिकेवर विशेष भर झालेले असते. आणि त्याच्यानंतर तेथील नागरिकी जे लोक आहे त्यांना त्या राजकीय संस्कृतीबद्दल पुरेपूर म्हणजे आवश्यक तेवढं ज्ञान माहिती असतो. त्याच्यानंतर आहे विकसित व अविकसित. 6वा पॉईंट आहे राजकीय संस्कृतीचा, विकसित व अविकसित. ज्या समाजातील लोक शिकलेले असतात व जिथे भौतिक अभौतिक विकास झालेला असतो तिथे राजकीय संस्कृती ही स्वरूप विकसित असते. ज्या समाजातील लोक शिकलेले असतात, जिथे भौतिक अभौतिक विकास झालेला असतो तेथील राजकीय संस्कृती ही स्वरूप विकसित असते. म्हणजे जिथे सुशिक्षितपणा असेल, जिथे जीवन म्हणजे भौतिक अभौतिक गोष्टीचा विकास झालेला असेल, इतर काही गोष्टीचा विकास झालेला असेल, तिथे बरोबरच ती संस्कृती विकसित आपल्याला दिसते आहे. जिथे लोकांना सुशिक्षितपणाची जाणीव आहे किंवा लोक सुशिक्षित आहे तर तिथली संस्कृती ही विकसितच राहणार आहे, कारण ती संस्कृती त्या लोकांना मध्येच विकास झालेला आहे, तर तिथल्या संस्कृतीमध्येही आपल्याला विकास झालेला दिसतो आहे. म्हणून ती संस्कृती ही विकसित संस्कृती म्हणून म्हटल्या जाते. त्या उलट परिस्थिती असेल तर तिथली राजकीय संस्कृती ही अविकसित असते. जर काही समाजामध्ये किंवा समाजातील लोक जे अशिक्षित असेल, काही दुर्गम भागातील लोक हे अशिक्षित असतील, काही आपल्याला जिथे दुर्गम भाग म्हणू, जे घनदाट जंगले असेल, पहाडी भाग असेल, इथले लोकमध्ये शिक्षणाचा प्रमाण फार काही नसतो. त्याच्यामुळे तिथे जे राजकीय संस्कृतीचा विचार करता तिथे जर आपण बघायला गेलो तर तिथल्या लोकांमध्ये राजकीय संस्कृतीचा ज्ञान हा फार कमी प्रमाणामध्ये झालेला असतो. का बरं? तर त्यांच्याकडे आधी ज्ञानाची कमतरता असते. तिथल्या लोकांमध्ये अशिक्षितपणा जास्त असेल तर ती संस्कृती, राजकीय संस्कृतीचा विकास तिथे कुठे आढळणार आहे. त्याच्यामुळे जिथे सुशिक्षितपणा आहे, म्हणजे जिथे समाजातील लोकांमध्ये शिकलेलं विकसित झालेले दिसते आहे, तिथे राजकीय संस्कृती विकसित झालेली दिसते आहे. आणि त्या उलट जिथे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, जिथे अशिक्षित लोकांची जास्त आहे, त्यामध्ये आपल्याला राजकीय संस्कृती ही विकसित झालेली दिसत नाही, ती सुद्धा अविकसित स्वरूपातच आपल्याला बघायला मिळते आहे. त्यामुळे विकसित व अविकसित, उदाहरणार्थ झालं आदिवासी समाजातील राजकीय संस्कृती मागासलेली म्हणता येईल. या उलट राजकीय संस्कृती विकसित आहे असे या उलट आधुनिक राष्ट्रीय राजकीय संस्कृती विकसित आहे. म्हणजे जिथे आधुनिकरण झालेलं आहे, जिथे शहरीकरण झालेलं आहे, तिथे आपल्याला राजकीय संस्कृती ही विकसित प्रमाणात दिसेल. त्या उलट आदिवासी भागामध्ये ही राजकीय संस्कृती अविकसित भागामध्ये आपल्याला दिसते आहे. त्याच्यानंतर आहे परिवर्तनशील. तर राजकीय संस्कृती परिवर्तनशील असते, याचा अर्थ त्यात कालांतराने बदल होत असतो व बरेचदा तो बदल विचारपूर्वक नियोजन करून घेतलेला जातो. उदाहरणार्थ झालं की भारतीय राज्यघटनेत अनेक बदल आतापर्यंत करण्यात आलेले. सामान्य नागरिक कायदा करण्याबाबत विचारपूर्वक सुरू आहे. जातीऐवजी धार्मिक आधार आरक्षणाचे ठेव. म्हणजेच काय तर परिवर्तनशीलपणा आपल्याला राजकीय संस्कृतीमध्ये दिसतो आहे. जिथे आपल्याला कुठे समाजामध्ये बदल घडवायचा आहे, जिथे कुठल्या तरी कायद्यावरती विरोध होत आहे किंवा कुठल्यावरती, तर अशा वेळेस ती त्या समाजाच्या भवितव्यासाठी किंवा देशाच्या भवितव्यासाठी काही परिवर्तन आपल्याला त्या राजकीय संस्कृतीमध्ये होताना दिसले आहे. घटना आपल्याला काही बदलताना दिसते आहे. तर ही राजकीय संस्कृती परिवर्तनशील सुद्धा असते. म्हणजे हिचे स्वरूप परिवर्तनशील सुद्धा आपल्याला बघायला मिळते. असं नाही की राज्यघटना लिहिलेली आहे तर ती तशीच लिहिली राहील आणि त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही, असं नाही. तर जसं जसं समाजातील काही परिवर्तन होत आहे त्यानुसार त्या राज्यघटनेमध्ये सुद्धा, राजकीय संस्कृतीमध्ये सुद्धा आपल्याला बदल होताना दिसते आहे. म्हणजेच ती परिवर्तनशील आहे. त्याच्यानंतर आहे राजकीय संस्कृती हस्तांतरित होत असते. तर ज्या प्रमाणात सामान्य संस्कृती समाजात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते, ज्या प्रमाणामध्ये सामाजिक जीवन वावरत असताना, समाजामध्ये आपण जीवन वावरत असताना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपण जी आपली समाजाची संस्कृती प्रदान करीत असतो, त्याचप्रमाणे राजकीय संस्कृती ही हस्तांतरित होताना दिसते आहे. उदाहरणार्थ
शिक्षण, प्रशिक्षण, ग्रंथ, अनुभव, नेतृत्व या प्रकारच्या विविध साधनाद्वारा राजकीय संस्कृती हस्तांतरित होताना दिसते आहे. त्याचबरोबर प्रक्रियेतून ते आपल्याला सतत टिकवण्याचा प्रयत्न करते आहे. राजकीय संस्कृती ही प्रामुख्याने मानसिक व भावनात्मक बाबीवर अवलंबून असते. म्हणजेच ज्याप्रमाणे आपली समाजाची सामाजिक संस्कृती ही बदलताना दिसते आहे किंवा हस्तांतरित होते आहे, त्याच प्रमाणातून राजकीय संस्कृतीसुद्धा हस्तांतरित होते आहे. त्या शिक्षणाच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुद्धा सोपवली जाते आहे. आणि याच्यामध्ये भावनिक आणि मानसिक गोष्टीवरती जास्त भर दिला, म्हणजे त्या बाबीवरती ती राजकीय संस्कृती जास्त अवलंबून असते. त्याच्यानंतर आहे राजकीय संस्कृतीचा विकास होत राहतो. लास्ट पॉईंट आहे राजकीय संस्कृतीचा सतत विकास होत असतो. तर राजकीय संस्कृती ही नेहमी स्थिर राहू शकत नाही, तर त्याच्यामध्ये समाजाबरोबर विचारही विकास होत असतो. कारण फक्त इतर घटकाचा विकासावर आधारित असलेले प्रत्येक राजकीय व्यवस्थेतील विकासाचा वेग कमी जास्त असतो. ब्रिटनमधील राजकीय संस्कृती तिचा विकास अत्यंत हळू झालेला आहे. ते राष्ट्र पुराप्रियत असेल आणि ती अनियंत्रित राज्यसत्तेपासून मर्यादित लोकांना व त्याही एक आदर्श संसदीय प्रणाली आहे. तिचे अनेक उत्तम संकेत त्यांच्या संस्कृतीच्या विकासातून जगाला मिळालेले आहे. अमेरिकेतील राजकीय संस्कृती ही लवकर परिवर्तन पावणारी आहे. म्हणजेच काय तर राजकीय संस्कृतीचा विकास होत राहतो. म्हणजेच काय तर या आधुनिक काळाच्या जगामध्ये जर सामाजिक संस्कृतीचा विकास इतक्या झपाट्याने होत आहे, तर राजकीय संस्कृतीचा विकास आवश्यकच होईल. कारण ज्याप्रमाणे समाजाच्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल, समाजाच्या लोकातील विकास होईल, तर त्यानुसार त्याचा पडसाद आपल्याला राजकीय संस्कृतीवरती जाणेल. आणि त्याच्यानुसार राजकीय संस्कृतीचा, जसं अमेरिकेतील राजकीय संस्कृतीचे परिवर्तन हा झपाट्याने होतो आहे, त्या प्रमाणातून त्या मानाने काही देशामध्ये त्याचं प्रमाण कमी जास्त दिसेल. पण ही राजकीय संस्कृतीचा विकास हा सतत होत राहतो, म्हणजे राजकीय संस्कृती विकास होत असतो. तर अशा प्रकारे राजकीय संस्कृतीचे हे 9 स्वरूप आहेत. तर ते आता आपल्याला स्पष्ट झालेले आहेत. याच्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये राजकीय संस्कृतीचे मुख्य आधार म्हणजेच काय तर राजकीय संस्कृतीला नेमके मुख्य आधार कुठले हे आपण पुढल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत.